तहसीलदार सूर्यकांत येवलेला अटक करा, पार्थचं नाव येईल म्हणून येवलेला जामीन। जमीन व्यवहार प्रकरणी अंजली दमानी यांचे आरोप। पार्थ अजित पवारला कसलीही क्लीन चिट नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। राजेंद्र मुठे यांची कोणतीही चौकशी समितीच नाही, बावनकुळेंचं वक्तव्य। नोटीस स्वीकारण्यासाठी अमित ठाकरे रविवारी स्वतः पोलीस ठाण्यात जाणार। शिवतीर्थवर नोटीस देण्यासाठी आलेले पोलीस परतले। शिवरायांच्या पुतळ्याचं बेकायदेशीर उद्घाटन केल्याप्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल। बारामतीमध्ये घराणेशाही मोडीत काढण्यासाठी भाजपची रणनीती। भाजप नगराध्यक्षपदासह सर्व जागांवर उमेदवार उभे करणार। बारामती नगर परिषद ताब्यात घेण्याचा भाजपचा निर्धार। नाशिकच्या बस स्थानकावर बस थेट फलाटावर चढली आणि अपघातात 9 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी। नागपूरमध्ये मानवी वस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद। बिबट्याला बेशुद्ध करून केलं जेरबंद। भांडेवाडी परिसरातील इमारतीमध्ये शिरला होता बिबट्या। नगरपालिका नगर परिषद निवडणुकांसाठी हजारोंचे अर्ज। छत्रपती संभाजीनगर विभागामधून सर्वाधिक अर्ज। शरद पवारांनी ठाकरेंना दूर करावं, मुंबई काँग्रेसची शरद पवारांना विनंती। वर्षा गायकवाड शरद पवारांच्या भेटीला। शिवसेनेच्या नाराजी नाट्यानंतर शिंदेंची दिल्ली वारी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत तासभर चर्चा। पंढरपूर नगराध्यक्षपदाची निवडणूक तिरंगी होणार। नगराध्यक्षपदासाठी दाखल करण्यात आलेले 8 अर्ज मंजूर। भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला उमेदवारांमध्ये प्रमुख लढत होणार। पार्थ अजित पवार सही सलामत। राजेंद्र मुठे चौकशी समितीच्या अहवालाचा निष्कर्ष। चौकशीमध्ये पार्थ पवारांवर दोषारोप नाही, सूत्रांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या निवडणुकातील ओबीसी आरक्षणासंदर्भातली सुनावणी पुढे ढकलली। येत्या मंगळवारी होणार पुढची सुनावणी। अजित पवार नाद करा पण अनगरकरांचा नाही। विक्रांत पाटील यांचं अजित पवारांना आव्हान। अनगर नगरपंचायत निवडणुकीमुळे वातावरण तापलं। आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसनं कंबर कसली। मुंबई काँग्रेसच्या प्रवक्त्यांची घोषणा। सचिन सावंत यांच्यासह असलम शेख, शीतल म्हात्रे यांचा समावेश।